हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे इंग्लिश ग्रामरचं टॉपिक वर्ब म्हणजे काय। आज वर्ब म्हणजे काय हे शिकायचं आहे। हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण की इंग्रजी ग्रामर मध्ये वर्ब शिवाय कोणताही वाक्य तयार केला जाऊ शकत नाही आणि इंग्लिश ग्रामर मध्ये बी हा जो वर्ब आहे हा सगळ्यात जास्त यूज होणारा वर्ब आहे। त्याचबरोबर सांगायचं झालं तर रन या वर्बचे 600 पेक्षा जास्त वापर आणि उपयोग आहे। आज अत्यंत महत्त्वाचं टॉपिक घेऊन आलेलो आहे इंग्लिश ग्रामरचा वर्ब। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे व्हिडिओ आपल्याला लगेच पाहायला मिळतील। व्हिडिओला स्टार्ट करत आहे। आजचं टॉपिक आहे आपलं इंग्लिश ग्रामरचा वर्ब। आज वर्ब म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे। वर्ब म्हणजे काय तर वर्ब म्हणजे क्रियापद होय। याची एक व्याख्या आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। क्रिया अवस्था किंवा मालकी दर्शवणाऱ्या शब्दाला वर्ब म्हणतात। काय दर्शवते, कोणते शब्द वर्ब असतात जे आपल्याला क्रिया अवस्था किंवा मालकी हे दर्शवणारे जे शब्द असतात त्याला आपण वर्ब म्हणायचं असते। ऍक्शन वर्ब, स्टेट वर्ब आणि पोझिशन अशा प्रकारचे हे वर्बचे 3 हे टाइप्स आहेत। आता पहिला आहे ऍक्शन वर्ब। ऍक्शन वर्ब म्हणजेच काय की क्रिया दर्शवणारे शब्द। हे 5 शब्द क्रिया दर्शवणारे शब्द आहे। जसं की पहिला आपला वर्ड आहे बघा गो हा शब्द जो आहे इंग्लिश मधला याला मराठीत जाणे म्हणतात, हा एक वर्ब आहे। दुसरा शब्द आहे ड्रिंक, पिणे म्हणतात याला, हा एक वर्ब आहे। वॉक चालणे म्हणतात याला, हा एक वर्ब आहे। रन धावणे म्हणतात याला, हा एक वर्ब आहे। जंप याला कूदणे म्हणतात मराठीमध्ये, हा एक वर्ब आहे। म्हणजेच की गो, ड्रिंक, वॉक, रन, जंप जाणे, पिणे, चालणे, धावणे, कूदणे हे जे सगळे असे प्रकारचे जे शब्द असतात त्या शब्दांना क्रिया म्हणतात आणि त्या क्रियेलाच वर्ब असं म्हटलं जाते, क्रियापद असं म्हटलं जाते। आणि हे होते आपले स्टार्टिंगचे ऍक्शन वर्ब ज्याच्यामध्ये चालणे, बोलणे, खेळणे, खाणे, पिणे, धावणे हे सगळे शब्द असतात आपले ऍक्शन वर्ब आणि त्यालाच आपण म्हणतो क्रिया। मग हे 5 शब्द कोणते आहे, क्रिया दर्शवणारे हे शब्द आहे आणि या सगळ्या वर्ड्सला आपण काय म्हणायचं, वर्ब वर्ड म्हणायचं। ते स्टेट वर्ब। आता काही शब्द असे असतात ज्याच्यामध्ये क्रिया दर्शवली जात नाही, त्याच्यामध्ये अवस्था दर्शवलेली असते। काय असते, अवस्था दर्शवणारे शब्द। मग असे कोणते शब्द आहे अवस्था दर्शवणारे, तर हे शब्द अवस्था दर्शवणारे शब्द आहे आणि यांना सुद्धा वर्बच म्हणतात। हे सगळे वर्ड आहेत। बघूया कोणते। पहिला वर्ड आहे नो म्हणजे जाणणे। लव म्हणजे प्रेम करणे। नीड म्हणजेच गरज असणे। वॉन्ट म्हणजेच हवे असणे। फॉरगेट म्हणजेच विसरणे। हे जे 5 वर्ड आहे हे वर्ड 5च वर्ड नाही, असे भरपूर वर्ड आहेत। हे जे वर्ड आहेत हे एक्झाम्पल साठी दिलेले वर्ड तुम्हाला हे अवस्था दर्शवणारे शब्द आहे आणि याला स्टेट वर्ब असं म्हणतात। यालाही वर्ब म्हणजेच क्रियापद असं म्हटल्या जाते। असे भरपूर वर्ब असतात। मी एक्झाम्पल साठी तुमच्यासाठी काही ऍक्शन वर्ब घेऊन आलेलो आहे, काही स्टेट वर्ब घेऊन आलेलो आहे। ज्याच्यामध्ये क्रिया नसते त्या शब्दांना आपण स्टेट वर्ब म्हणायचं असते। म्हणजेच ज्याच्यामध्ये ऍक्शन नाही त्या शब्दांना आपण स्टेट वर्ब म्हणून ओळखायचं असते। हेही वर्ब आहे, हे पण वर्ब आहे आणि त्याचबरोबर पोझिशन दर्शवणारे जे शब्द असतात म्हणजेच की मालकी दर्शवणारे जे वर्ड असतात ते सुद्धा आपले वर्बच असतात। जसं की हॅव असणे हा एक वर्ब आहे। ओवन मालकी असणे हा एक वर्ब आहे। पॉजेस ताब्यात असणे हे एक वर्ब आहे आणि बिलॉंग संबंधित असणे हा एक वर्ब आहे। तर हॅव, ओवन, पॉजेस आणि बिलॉंग हे सगळे जे आहेत आपले मालकी दर्शवणारे शब्द आहे आणि या शब्दांना वर्ब किंवा क्रियापद असं म्हटलं जाते। एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं तर क्रिया अवस्था किंवा मालकी दर्शवणाऱ्या शब्दाला वर्ब म्हणतात। हे शब्द जे आहे क्रिया दर्शवतात, हे शब्द जे आहे अवस्था दर्शवतात आणि हे शब्द जे आहे मालकी दर्शवतात। हे काही एक्झाम्पल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हे एक्झाम्पल आहेत की जे वर्ब वर्ड आहेत।
असे भरपूर वर्ब वर्ड अर्थ असतात आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला ऍक्शन, स्टेट आणि पोझिशन म्हणजेच क्रिया, अवस्था, मालकी दर्शवणारे शब्द जास्तीत जास्त टेक्स्टबुक मधून कलेक्ट करायचे आणि त्याचा सराव करून आपल्याला समजून घ्यायचं आहे. पर एक ट्रिक सांगतो. आता हे जे वर्ड आपल्याला सगळे दिसत आहे याचं गोचं मराठीत जेव्हा ट्रान्सलेशन करतो तर इथे आपल्याला ने दिसत आहे. ड्रिंकचं मराठी ट्रान्सलेशन केल्यावर ने दिसते, वॉकचं ट्रान्सलेशन केल्यावर ने दिसते. सगळ्या शब्दामध्ये जर आपण बारकाईने लक्ष देऊन पाहिलं तर सगळ्या शब्दामध्ये इथे ट्रान्सलेशन केल्यानंतर ने दिसत आहे. बघा या सगळ्या वर्ड मध्ये काय दिसत आहे? ने. जाणे, पीने, चालणे, धावणे, कूदणे, जाणणे, प्रेम करणे, गरज असणे, हवे असणे, विसरणे. तर सगळ्या शब्दामध्ये शेवटी कोणता वर्ड आहे? मराठीचा ने. तर आपण वर्ड घ्यायचा, वर्डचा ट्रान्सलेशन करायचं. ट्रान्सलेशन केल्यानंतर मराठीचं जर त्याच्या शेवटी ने हा अक्षर येत असेल तर तो आपला जो आहे वर्बचा वर्ड आहे, म्हणजेच तो आपला क्रियापद आहे, तोच आपला वर्ब वर्ड आहे असं समजून घ्यायचं आहे. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.